तर हाय हॅलो व्हॉट्सअप गाईज, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र, नमस्ते. मी तुमचा लाडका व्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 55वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. झोपून वगैरे उठलो, पहिलं लगेच आंघोळीला गेलो, लेट उठलो जरा. आता आपण लगेच कॉलेजला निघूयात, कारण की आज लेट गेलो तर घेणार नाही, जसं की मी काल म्हटलं. तर ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस पडण्याची शक्यता दिसते थोडी. तरी आपण छत्री कॅरी करूयात, कारण की पावसाचा काही नेम नाही, पावसाचे महिने चालू आहेत, तर पाऊस कधी पण पडेल. तर आता आपण लगेच मग पाया वगैरे पडून अंघोळ झाल्या प्रिया गणू बाप्पाचे पाया पडूयात आणि मग नंतर आउटफिट घालूयात. आजचा कॉलेज आउटफिट असेल, नवीनवालं टी शर्ट घेतलंय सिव्हिल वॉरचं, त्यासोबत खाली बॅगी पॅन्ट आहे आपली, डिजिटल वॉच घेतलाय, ग्लेअर्स घालूयात निघताना. आणि चला आता आपण निघूया. मी छत्री वगैरे कॅरी नाही करणार आहे, ढगाळ वातावरण आहे, बट बघू आपलं नशीब कसं आहे आज. तर चला निघू. आमचा पूर्ण आउटफिट असेल, त्यासोबत आता आपण निघूयात. बाहेर लगेच ढगाळ वातावरण झालं. मी जसं निघालो ना, आता पाऊस चालू होईल. चला आता जाऊयात. पहिलं इथून विक्रोळी स्टेशनला जाऊयात आणि मग तिथून माटुंगा स्टेशन. आता पहिलं ऑटो पकडू, आजोबाला बाहेर घेऊ. नशिबाने पाऊस तर नाहीये, पण वातावरण एकदम ढगाळ झालंय. तर आता आपण लगेच जाऊयात. आजोबांचं इकडे 2 मिनिटावरच आहे. मी आणि गौरांग पोहोचलेलो आहे माटुंगा स्टेशनला. तर मित्र येत आहेत, त्यासाठी थांबलोय. तर ट्रेन आली आहे, तर आता मित्र येतील. नेहमीप्रमाणे आज देखील आम्ही खूप लवकर आला रे. बघ सगळी पब्लिक आली, तिथे दाखव सगळे आलेले. माटुंग्याला स्पायडरमॅन देखील बघायला भेटतात. हे बघा, स्पायडरमॅन आले. तसंच आपला स्पायडरमॅन हा पण आहे. स्पायडरमॅन मराठी स्पायडरमॅन. मराठी स्पायडरमॅन आहे आपला. तसं इथे अभि आहे. अभि आपला हा आहे कोणतो, अभि चड्डीमॅन आहे, बॅटमॅन. अभि चड्डीमॅन आहे. आयडी घालायची आहे सगळ्यांना. हे बघा, तर चला आता जाऊयात लायब्ररीमध्ये. सरांनी खूप मोठा टाइम दिलाय, तिथे माझा अर्धा क्लास बसलाय, त्यासोबत तिथे आम्ही आता लायब्ररीमध्ये बसलोय. आता आम्ही थोडा अभ्यास वगैरे करतोय आणि अभिला बघू शकतात, अभिने वही वगैरे आणली अभ्यासाला. अभ्यासाच्या सगळे तिकडे अभ्यास करतायत, अभ्यास जोरात आहे. 4-5 तास बसायचा प्लॅन आहे. आता बघूया किती तास होत आहे. इथे अभ्यास करायचा, त्यानंतर मग घरी जायचं. हो, संध्याकाळपर्यंत अभ्यास आहे. त्यासोबत आज उपास आहे या लोकांचा. हे बघा कसला उपास आहे काय माहिती. काल तो मस्तपैकी आषाढी एकादशी मान्य आहे, पण ते मोठ्या लोकांनी केलेलं मान्य आहे. पण हिंचं काय आहे, हिंचा उपास विचारूया आपण कशाला. आणि काल पोटभर चिकन खाल्लेलं आहे पोरांनी, सगळ्या पोरांनी. हसतायत बघा कसे निर्लज्जासारखे एकदम. हे ना काही ते उचलून घे देवा. हे बघा हसतायत बघा, स्माइल बघा, तो बघा तो बॅलन्स कर. हा पुण्य बॅलन्स करतात. आता बघू यांचं काय. खूप सारा अभ्यास करून तर आता मी थोडासा ब्रेक घेतलाय. बघा इकडे आमच्या कॉलेजमध्ये आज आर्मीचं आहे काहीतरी. हे बघा सनी वेदर झालाय बघा. आजचं लेक्चर नव्हते, हे लोक लास्ट मोमेंटला सगळं असतं यांचं. जसं की मी म्हटलं, मी तर बोलवतो होतो. सरांनी काय केलं पाहिजे होतं माहिती आहे, एकदम म्हणजे सगळ्यांना बोलवलं पाहिजे होतं क्लासरूममध्ये, आणि मग नंतर मेसेज टाकला पाहिजे की आय एम नॉट कमिंग, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. म्हणजे मस्तच एकदम भारी. सगळ्या पोरांचा पोपट. म्हटलं किती लांबून येतात ते सगळे पोरं. पण आता आपण जाऊ द्या. तर आपण पहिलं खाऊन घेऊयात काहीतरी, खूप भूक लागली आहे. सकाळपासून फक्त चहा घेतलेला मी फक्त घरी. तर आता लगेच आपण खाऊन घेऊयात आणि मग नंतर घरी जाऊ. ऊन एवढं आहे की ग्लेअर्स घालावे लागले. पावसाळा वाटत होता, पण ऊन पडलं. तर पहिला आता आपण जाऊयात. शोधतो, मला सँडविच खायचं मुलं आहे. बघतो कुठे काय भेटत नाही. चला जाऊ. तर फायनली सँडविचचं दुकान भेटलेलं आहे खूप कष्टाने. खूप शोधलं माटुंगामध्ये, तर आता भेटलं. मयो सँडविच बोलले. ते आल्यावर आपण खाऊन घेऊ. खूप भूक लागली आहे, पहिला घरी जाऊन जेवू. आपली ऑर्डर आलेली आहे मयोची सँडविच. तो जास्त त्यांनी वेफर दिले, तर आता लगेच खाऊन घेऊया. त्यानुसार सँडविच खाऊन आता आपण डायरेक्ट जाऊया माटुंगा स्टेशनला, आणि मग तिथून विक्रोळी स्टेशन. आता आपण आलो विक्रोळी स्टेशनला. आपण डायरेक्ट जाऊ घरी. तर तसं कसं पोहोचलो आहे. खूप आहे बाई. तर आता आपण लगेच जाऊ घरी. खूप थकले आहे, लगेच जेवून घेऊया. बघा काय केलं पहिला आधी फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. शॉर्ट्स वगैरे घातले. तर मम्मी झोपली, आज मम्मीला सुट्टी, आज शनिवार आहे. तर आता आपण स्वतःला वाढून घेऊयात आणि जेवूया. तर गंधाने जेवण बघा कसं वाढलंय. भेटलं त्याला जेवायला वाढायला बोललं तर बघा कसं वाढलंय. तर आज कोबीची भाजी आहे, डाळ भात खाव्यात, त्यासोबत एक चपाती घेतली. लॅपटॉपच बघत होतो कधी डुलक्या मारतोय कधीपासून. तर जेवण वगैरे झालं मस्त की आता पोटमध्ये मस्त भात तरंगतोय. आता आपण झोपून घेऊयात. झोपावं असं खूप वाटतंय, कारण की थकलोय, लवकर देखील उठलेलं थोडं. तर आता लगेच एक छोटासा नॅप घेऊन आपण अभ्यासाला बसूया. आपला तो टार्गेट तर राहिलाच आहे.
एफ एचा आपला जो चॅप्टर जो इनकम्प्लीट आहे तो पूर्ण करून घेऊया. सिराज शेख म्हणजे यूट्यूबरकडून आपण शिकून घेतोय, तर ते तर होऊनच जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. 6च व्हिडिओज आहेत आपले, 2 तर झाले, 4 बाकी आहेत. तर चला एक नॅप घेतो आणि नंतर संध्याकाळी बघू काय करायचं. फोन वगैरे उठलो, फ्रेश वगैरे होऊन आता आपण जरा टेरेसवर जाऊयात. चला तर फ्रेश होतो पहिले. फ्रेश वगैरे झालो, आता मी लिफ्टमध्ये आहे, तर टेरेसवर जाऊया. खूप दिवसांनी आपण संध्याकाळचं गेलो नाही टेरेसवर, तर बघू काय वेदर आहे, कसं आहे काय. पावसा आता नाहीये बाहेर, पाऊस पडत नव्हता. चला जाऊयात वर, बघू काय आहे. हवा मस्त आहे ते खरंच. टेरेसवर यायचं कारण म्हणजे इकडची हवा खूपच शुद्ध आहे. जसं आल्यावर असं वेगळीच फिलिंग आहे ती आपल्याला घरात भेटत नाही, कारण की घरात आपण बंद असतो. तर हवा इकडची खूप मस्त आहे. माझे केस वगैरे कशी उठत आहेत. त्यासोबत आजचं वेदर बघू शकता, थोडंसं ढगाळ पण आहे, थोडंसं स्काय देखील दिसत आहेत. मोस्टली तरी ढगाळच आहे, कारण की पावसाचं वातावरण झालंय. थोडं तिथे फॉग वगैरे, फॉगी टाईप झालाय. इथे स्काईज आहेत सगळे, पण हवा मस्त आहे, एकदम शुद्ध हवा आहे. असं वाटतं खूप खाली जाऊच नाही, इथेच उभं राहावं. बघा ना, हवा सोबत कशी उठतायत केस. चला आता जाऊ पुढे पुढे चालत चालत. असंच चालत होतो, तर हे बघा, एका पॉन्ड आहे म्हणजे टाईप ऑफ, तर त्यात तिथे पोरं खेळतायत. तुम्हाला तर प्रॉपर दाखवतोय बघा. पॉन्ड मध्ये तिथे पोरं खेळतायत प्रॉपरली बघा, मजा घेत आहेत मस्त. बघा, छोटासा पॉन्ड आहे, दिसत असेल तुम्हाला लोक. हे बघा इकडे तो बघा, तयारी करतोय आज जायची. प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता इथे पाऊस नाही आणि समोर पाऊस पडतोय प्रॉपर, तुम्हाला दाखवतो. प्रॉपर तिथे पाऊस पडतोय पूर्ण. हे बघा, आता तो आपल्यापर्यंत येईल तो पाऊस. हा बघा, इथून सुरुवात झाली आहे. आता मग इथे पाऊस पडेल बघा, इथे ढगाळ देखील झालाय. हा बघा, पुढे पुढे येतोय बघा पाऊस कसा, बघू शकता तुम्ही क्लिअर. आता इथे पाऊस पडायला सुरुवात होईल. पावसाची जोरात एक सर येऊन गेली बघा, मी भिजलोय. एवढ्या जोरात सर आली की मला पळताच आलं नाही कुठे. मस्त चिंब भिजलेलो आहे पूर्ण. पप्पाला भिजलाय, तर आता खाली जाऊन फरसाण आणि पाव आण, तर ते आणूयात, कारण की आज वाटतं आईने मिसळ पावचा भेद केलाय. तर चला आता जाऊ, पहिला पैसे वगैरे घेतो घरी जाऊन. चला जाऊयात लगेच, ते आणूयात. मम्मीचे कपडे देखील घ्यायचे इस्त्रीला, ते देखील देऊ. खोकला हातात आहे, चला जाऊ. यार उगाच भिजलोय ना, खोकला सर्दी होती. चला जाऊ. आता फरसाण देतोय दादा, घेऊन आपण निघूया. सामान वगैरे घेऊ, आता आपण डायरेक्ट जाऊया ते घरी. भूक लागली आहे, सगळं असं तोंडावर अशी लाळ येते. चला लगेच खाऊन घेऊयात मिसळ पाव. आता इथे क्लासची तयारी करतोय, त्यासोबत मी कपडे वगैरे चेंज करून बसलोय, कारण की ते कपडे पूर्ण भिजलेले. आजारी वगैरे पडायचे, मम्मी पण भडकलेली, भिजून वगैरे आलोय. तर आता मम्मी वाढते, मग आपण आपला मिसळ पाव खाऊन घेऊया. आपली मिसळची डिश आलेली आहे. तर मम्मी, आमच्या घरी एकदम वेगळी प्रथा आहे, तर आमच्या घरी मम्मी बटर वगैरे लावून देते, कारण की हॉटेलमध्ये बटर वगैरे लावून भेटत नाही, पावला साधा देतात. बघू शकतात, कांदा घेतलेला आहे, फरसाण टाकलाय म्हणजे मिसळमध्ये, त्यासोबत पाव बटरवाले आहेत. तर चला खाऊयात पोटभर मस्तपैकी. आजचा संध्याकाळचा भाई सेट आहे नाश्ता. मनसोक्त मिसळवर ताव मारून आता आपण दिवा लावून घेऊयात बाप्पाचा, आणि मग त्यानंतर अभ्यासाला घेऊया. बाप्पाचा दिवा लावून झालाय, तर आता आपण एफएचं नोट्स कम्प्लीट करून घेऊयात. मी व्हिडिओ लावला युट्यूबवर, तर थोडंसं शिकू त्यांनी. तसंही 2 व्हिडिओ आपले आजच सकाळी कॉलेजमध्ये बघून झालेत लायब्ररीमध्ये, तर बाकीचे आपण कम्प्लीट करूया. चला. तर इथं आजी बघू शकतात, काहीतरी फोनमध्ये खेळते, काय कळत नाही, ते करते काहीतरी, दाबते. अभ्यास वगैरे करून झाला, 2 व्हिडिओ बघितले अर्ध्या तासाचे. त्यासोबत आता मी जेवणार नाही, कारण की मिसळ पावच माझ्या पोटावरून तरंगत आहेत. 5-8 पाव खाल्लेले मी. तर आता आपण झोपून घेऊयात. उद्या रविवार आहे, तर उद्या पण आपण एका जागी जाणार आहे स्पेशलवाल्या. तर उद्याचा व्लॉग नक्कीच बघा. जर का आत्ताच्या व्लॉगला आपण बाय बाय करूया. जर का असेच व्लॉग्स तुम्हाला पाहिजे असतील, नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का व्लॉग आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 55वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा, तर तेही देखील आपल्याला पूर्ण करायचंच आहे. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.